राहुल सोलापूरकरनं शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले आहेत। राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे असं विधान उदयनराजेंनी केलं। तसंच दिसेल तिथे राहुल सोलापूरकरला ठेचा असा इशाराही त्यांनी दिला। तर पुण्यामध्ये राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। उदयनराजे भोसलेंनी इशारा दिल्यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर। रवींद्रजींना तर त्यांची मी बोलणारच आहे, भेटणार आहे। अमितजींशी पण भेटणार आहे की ज्या ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे। मला जर विचारलं आता असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे। जिभेला हाड नसतं मला माहीत आहे, पण लावली जीभ टाळाला आणि काय पण बोलायचं, अशा लोकांच्या जिभा हसडल्याच गेल्या पाहिजे। आणि जे महापुरुषांच्या बद्दल असे विधानं करतात कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे। दिसल तिचं ठेचलं पाहिजे। अरे तो लाचखोर होता का नाही होता, तो हरामखोर होता। ह्याच्या पलीकडे काय, तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय? तर तो हरामखोर होता ना, तर राहुल काय कमी हरामखोर आहे का? राहुल तसं बाळायला गेलं, असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला। पटांगणात आणून त्याची जीभ हासडून उलटा टांगून त्याची ज्या मासल भाग आहे बरं का, पार्श्वभाग जोड्याने हाणला पाहिजे। आणि जास्तीत जास्त पोलीसचे काठे ते सुंदरी असते ना, पोलीसची सुंदरीने हाणायला पाहिजे। अशा पद्धतीचं वक्तव्य त्या माणसाने केलंय। अशा अवलादी महाराष्ट्रात जन्मच कशा शकतात याचं आश्चर्य या ठिकाणी मला वाटतं। महाराष्ट्रात हा जिथं दिसेल तिथं लोकांनी याला जोड्याने झोडून काढावा, अशा प्रकारची माझी विनंती।